विज्ञाननिष्ठ निबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या लेखांचा संग्रह विज्ञाननिष्ठ निबंध. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. निबंध 6वा. 2 शब्दात 2 संस्कृती. युरोपमध्ये वा अमेरिकेत आज आपण पाय टाकल्याबरोबर आपल्या कानावर जर कोणचा सर्वंकष शब्द पडत असेल तर तो अप टू डेट अर्थात अद्ययावत हा होय. अगदी यःकश्चित अशी बूट पॉलिशची डबी आपण विकत घ्यावयास गेलो तरी दुकानदार चटकन आपल्याला सांगेल की हीच डबी घ्या रावसाहेब. का हीच डबी का असे विचारताच तो उत्तर देईल, कारण ही डबी अगदी अप टू डेट आहे बघा. शिंप्याकडे गेलो तर तो शर्टचा, कोटाचा, जाकीटाचा, पोलक्याचा, लेहंग्याचा असे अनेक घाट दाखवून त्यातल्या त्यात उत्तम नि ग्राह्य म्हणून जो घाट पुढे करील तो तसा उत्तम नि ग्राह्य का आहे याची सारी कारणे एका शब्दात व्यक्त करण्यासाठी तो झटकन उद्गारेल, अगदी अप टू डेट, अगदी अद्ययावत. उत्तम यंत्र म्हणजे अप टू डेट यंत्र. कोणत्याही विषयावरील पुस्तकात उत्तम पुस्तक म्हणजे जे अप टू डेट असेल ते. अप टू डेट वेश, अप टू डेट माहिती, अद्ययावत सोयी म्हणजे त्या त्या पदार्थातील सर्वोत्कृष्ट प्रकार. जो मनुष्य अप टू डेट नाही तोच अजागळ. हा अद्ययावतपणा, अप टू डेटपणा त्यांच्या बुटाच्या बंदापासून तो वीज दिव्याच्या बटनापर्यंत जिथे तिथे आढळून येतो. त्यांच्या कालच्या बंदुकीपेक्षा आजची सरस, कालच्या विमानांपेक्षा आजचे सरस. परवा ते लंडनच्या या टोकाच्या खोलीत बसून लंडनच्या त्या टोकाच्या घरात बसलेल्या मनुष्याशी बोलू लागले, तर आज ते लंडनच्या त्याच खोलीत बसून अमेरिकेत बसलेल्या मनुष्याशी दूरध्वनीने बोलतात. काल ते त्याच लंडनच्या खोलीत बसून स्कॉटलंडच्या घरात बसलेल्या मित्राकडे तोंड करून सकाळचा बाजारभाव विचारतात आणि लगेच तोंड वळवून मुंबईत बसलेल्या अडत्यास सकाळी सकाळी कळवतात. असा त्यांचा आज हा त्यांच्या काल पुढे सारखा धावत आहे. काल मागे पडत टाकाऊ बनत आहे. त्यांचा प्रत्येक आज हा त्यांच्या प्रत्येक कालच्याहून इतका अधिक समंजस, सकस नि सरस ठरत आहे की त्यांचा कालवरचा विश्वास ढळून आजवरच अढळपणे बसलेला आहे. इतका अढळ की प्रस्तुतच्या युरोप अमेरिकन जीवनाचे, संस्कृतीचे, प्रवृत्तीचे मुख्य लक्षण जर कोणत्या एका शब्दात अपवाद वजा घालून व्यक्तविले जात असेल तर ते त्या अद्ययावत म्हणजेच अप टू डेट या एका शब्दात होय. प्रस्तुतच्या युरोप अमेरिकन संस्कृतीचे विशेष नाम आहे ते अप टू डेट, अद्ययावत. पण आपल्या हिंदू राष्ट्रात आजही आमच्या मनोभूमीत खोल खोल पाळेमुळे खुपसून जी साऱ्या जीवनास व्यापीत फैलावलेली आहे त्या संस्कृतीचे तसे मुख्य लक्षण ज्या कोणत्या एका शब्दात सांगावयाचे झाले तर तो शब्द म्हणजे श्रुतिस्मृती पुराणोक्त हाच होय. अद्ययावतच्या, अप टू डेटच्या अगदी उलट. कोणचीही वस्तू, कोणचीही चाल, कोणचीही धाटणी, टूम, ग्रंथ, ज्ञान हे सर्वोत्कृष्ट का आहे असे युरोपियनास विचारताच तो झटकन एका शब्दात सांगेल की ती अद्ययावत आहे म्हणून. तसेच कोणतीही धाटणी, टूम, ग्रंथ, ज्ञान, चाल, सुधारणा ही ग्राह्य की अग्राह्य, योग्य की अयोग्य हे ठरविताना ती आज उपयुक्त आहे की नाही, सोयीची आहे की नाही, प्रगतिकारक आहे की नाही, मागच्याहून सरस नि सकस आहे की नाही हे जवळजवळ मुळीच न पाहता पहिल्या धडक्यालाच आम्ही बहुधा जे पाहू, जे विचारू ते हे की ती श्रुतिस्मृती पुराणोक्त आहे की नाही. आमच्या संस्कृतीचे अत्यंत लाजिरवाणे भूषण म्हणून आम्ही जे ब्रीद मिरवतो ते हे की वेदात जे सांगितले आहे त्याच्या पुढे
आम्ही गेल्या 10-5 हजार वर्षात सामाजिक, राजकीय वा धार्मिक विधिनिषेधात वा कौशल्यात रतीभरही पुढे सरकलो नाही. युरोप हा मी कालच्या पुढे आज गेलो की नाही, प्रतिदिन अधिक काही शिकून अधिक शहाणा होत आहे की नाही, बापाहून सवाई निघालोच की नाही असे म्हणून हुंकारीत आहे. पण आम्ही मात्र साध्या कालच्या तर राहोच, पण ऐहिक कालच्याही पुढे गेलो नाहीच की नाही, गेल्या 5,000 वर्षात अधिक शहाणे झालो नाहीच की नाही असे हुंकारीत आहो. बापास कळत नव्हते, ठाऊक नव्हते, ते मला कळू लागले. तसे काही नवीन शिकलो तर मग बापाचे बाप पण ते काय राहिले ही आमची भीती. आमचे पूर्वज त्रिकालज्ञानी होते ही आमची प्रतिज्ञा, आणि त्यांना जे ठाऊक नव्हते ते मी शिकलो असे मानणे किंवा तसे काही शिकणे म्हणजे त्यांना जे कळत नव्हते असे तर मला काही कळू लागले नाही ना, ही आमची चिंता. वेदकालीन बैलगाडीत बसून या आगगाडीच्या युगातही ती र र र करीत चालत आहे. ही आमची श्रुतिस्मृती पुराणोक्त प्रवृत्ती आजचीच नाही, तर ती त्या श्रुतिस्मृती पुराणाच्याही आधीपासून आहे, त्यानंतरही आहे, आजपर्यंत सारखी चालत आलेली आहे. जन्मापासून मरणापर्यंत, गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत जो जो आचार, निर्बंध, अभिप्राय मनुस्मृतीसारख्या अगदी आद्य स्मृतीत सांगितला आहे, तो आचार वा निर्बंध का हितकारक आहे किंवा का आचरणीय आहे याची चिकित्सा करून सांगितलेला नव्हे, तर मुख्यतः आणि बहुधा एष धर्म सनातनः म्हणजेच हा सनातन धर्म आहे अशी ठाम राजमुद्रा ठोकूनच सांगितलेला होय. तो आचार वा निर्बंध श्रुतिस्मृती पुराणोक्त आहे इतके एकच महाकारण पुढे करून. लसूण का खाऊ नये याचे कारण तो कोणत्याही परिस्थितीत वैद्यकदृष्ट्या हितावह आहे वा नाही याची चिकित्सा न करता केवळ एष धर्म सनातनः आहे, म्हणजेच लसूण न खाणे हा सनातन धर्म आहे म्हणून तो खाऊ नये. दिवसा मलमूत्र विसर्जन उत्तराभिमुख करावे, पण रात्री दक्षिणाभिमुखच. का? कारण ते एष धर्म सनातनः आहे म्हणून. आमच्या पहिल्या श्रीमान मनु राजर्षीच्या राजवटीपासून तो शेवटच्या श्रीमंत रावबाजीच्या राजवटीपर्यंत राजव्यवहारातही अनेक महत्त्वाच्या जातीय वा राष्ट्रीय प्रश्नांचे निर्णय जे दिले गेले ते निर्णय ती गोष्ट बदलत्या परिस्थितीत उपयुक्त होती की नाही याची फारशी किंवा मुळीच फोड न करता केवळ हीच एक ठरीव राजमुद्रा ठोकून दिले गेले की नवे करू नये, जुने मोडू नये. शिवछत्रपती वा शाहू छत्रपती, पहिले बाजीराव नि शेवटचे बाजीराव यांच्या दप्तरातील शेकडो निर्णयपत्रांमध्ये हे वाक्य सर्व विवाद खाडकन बंद करणाऱ्या ब्रह्मवाक्याप्रमाणे जेथे तेथे कसे आढळून येते हे इतिहासतज्ञांना ठाऊक आहेच. जुने नडू लागले, सडू लागले म्हणूनच जे वाद, जी यादवी, जी संकटे उत्पन्न झाली ती तोडण्याच्या, ती निवारण्याच्या प्रश्नांचा निपटारा पुन्हा आपले तेच जुने मोडू नये, नवे करू नये या सूत्राने युगानुयुगे केला गेल्यामुळे ते जुने अधिकाधिक नडतच आणि सडतच जे चालले आहे ते थेट आजपर्यंत. तरीही आजसुद्धा स्पर्शबंदी, सिंधुबंदी इत्यादी ज्या सामाजिक रूढींनी हिंदू समाज खिळखिळा नि दुधखुळा करून सोडला आहे त्या रूढी तोडण्याचा प्रश्न निघताच पुन्हा आपले सनातनीच नव्हेत तर स्वतःला सुधारक म्हणविणारेही त्या रूढीला वा तिच्या उच्चाटनाला शास्त्राधार आहे का ह्या एकाच प्रश्नाने व्याकुळ होऊन ग्रंथावर ग्रंथ लिहित आहेत. शास्त्रार्थाच्या एरंडाची गुऱ्हाळामागून गुऱ्हाळे विद्वत परिषदांमधून चालवित आहेत. मनु राजर्षीचा तो एष धर्म सनातनः, शाहू राजर्षीचा तो जुने मोडू नये, नवे करू नये आणि आजच्या ब्रह्मर्षीचा हा शास्त्राधार आहे का, हे तिन्ही गृहस्थ ज्या एकाच मूळ पुरुषाचे औरस पुत्र आहेत तो पुरुष म्हणजे श्रुतिस्मृती पुराणोक्त हाच होय. खरोखर आमच्या हिंदू संस्कृतीची पूर्वापार विशिष्ट प्रवृत्ती कोणती, लक्षण कोणते, महासूत्र कोणते
ते एका शब्दात अपवादादी वजा जाता व्यक्त करणे असेल तर तो शब्द म्हणजे श्रुतिस्मृती पुराणोक्त हाच होय. आजच्या युरोपियन संस्कृतीचे मुख्य लक्षण जे अद्ययावत त्याच्या हे अगदी उलट. ते पूजक आजचे, आम्ही कालचे. ते नव्याचे, आम्ही जुन्याचे. ते ताज्याचे भोगते, आम्ही शिळ्याचे. एकंदरीत पाहता त्यांची संस्कृती अद्ययावती, आमची पुरातनी. पुरातनपणा आणि अद्ययावतपणा ही अपरिवर्तनीय शब्दनिष्ठ धर्म आणि प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम प्रयोगसिद्ध विज्ञान यांच्या भिन्न प्रवृत्तीची भिन्न नावे आहेत. जे जे धर्मग्रंथ अपौरुषेय म्हणून समजले गेले त्यांच्या त्यांच्यात सामावलेली संस्कृती ही सहजच अपरिवर्तनीय समजली जाते आणि जे लोक त्या धर्मग्रंथाची सत्ता आपल्यावर चालू देतात ते श्रुतिस्मृती पुराणोक्ताचे या पुरातनपणाचे बंदे गुलाम होऊन बसतात. त्या धर्मग्रंथांच्या चाकोरीबाहेर त्यांना पाऊलही टाकता येत नाही. हे धर्मग्रंथ जेव्हा प्रथम रचले जातात तेव्हा ते बहुधा कोणची तरी एक सुधारणा घडवून आणण्यासाठीच जरी रचलेले असले तरी आपल्या स्वतःभोवती ईश्वरी आज्ञेची प्रभावळ मिरवून आपल्या शब्दास अपरिवर्तनीय नि कधीही न बदलणाऱ्या विधिनिषेधांचे स्वरूप ते धर्मग्रंथ देत असल्यामुळे ते लवकरच भावी सुधारणेचे कट्टे शत्रू बनतात. त्यांच्या दोन पुठ्यांच्या आत सारे विश्व नि सारा काल डांबून ठेवण्याचा वेडगळ अट्टाहास जरी ते करतात तरी सदा चंचल, सदा नवीन, अदम्य आणि अमोघ निसर्गशक्ती आणि कालगती त्या धर्मग्रंथांच्या दोन पुठ्यांच्या आत नित्याची थोडीच थांबून राहते. ईशप्रेषितांची वा प्रत्यक्ष ईश्वराची मनगढंत सही ठोकून जरी हे धर्मग्रंथ प्रकाशिलेले असले तरी भूकंप, ज्वालामुखी, जलप्रलय नि वज्राघात यांना या पोथ्यांच्या ताडपत्री पुरचुंडीत गुंडाळून ठेवण्याचा त्यांचा सारा प्रयत्न फोल ठरतो. एखादा भूकंप या धर्मग्रंथातील भूगोलास मडक्याच्या उतरंडीसारखा सहज कोलमडून देतो. त्यांच्या अत्यंत पवित्र नद्यांना ज्वालामुखी एका घोटासरशी गटकन पिऊन टाकतो. त्यांना ठाऊक असलेली खंडेची खंडे बेपत्ता होतात. ईश्वराच्या नावाने जरी ते ग्रंथ अवतीर्ण झालेले असले तरी त्यांच्या शब्दांची पत राखण्याची ईश्वरास लवलेश आवश्यकता नि आवड असल्याचे या ईश्वरी उत्पातावरून दिसत नाही. या धर्मग्रंथांच्या भूगोलाची जी दुर्दशा तीच त्यांच्या इतिहासाची. वेदातील दाशराज्ञ युद्ध म्हणजे पंजाबसारख्या एका जिल्ह्याएवढाल्या 10 राजांची कटकट. तिला त्या काळच्या आर्य राष्ट्राच्या बाल्यावस्थेत इतके महत्त्व आले की तिच्या यशापयशापायी अग्नी, सोम, वरुण यांच्या प्रार्थना, करुणा आणि सहाय्य भाकण्यासाठी सूक्ते रचण्यात आली आणि देवदेवतांनाही पक्ष विपक्ष द्यावे लागले. तीच गोष्ट ख्रिश्चन, यहुदी, पारशी, मुसलमानी इत्यादी यच्चयावत अपौरुषेय मानल्या गेलेल्या धर्मग्रंथांची आणि त्यातील त्या काळच्या इतिहासाची. या धर्मग्रंथांच्या रचनाकाली त्या त्या जातीपुरते हे प्रसंग अत्यंत महत्त्वाचे वाटणे साहजिक असले तरी आजच्या त्रिखंडात मोर्चे बांधून ठाकणाऱ्या लक्ष लक्ष सैनिकांच्या प्रचंड महायुद्धांच्या मानाने त्या धर्मग्रंथातील मुठभर लोकांच्या कटकटी आणि आजच्या जगद्व्यापी साम्राज्यांच्या मानाने त्यांची ती क्षुद्र राज्ये नि राजधान्या इतक्या तुच्छ ठरतात की त्यांना एवढे गौरवणारे ग्रंथ हे ईश्वर प्रणित, त्रिकालदर्शी, सर्वज्ञ आणि त्रिकालाबाधित समजणे हास्यास्पद वाटावे. त्या धर्मग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे देवदेवतांना देखील ते राजे, त्या राजधान्या, ती राष्ट्रे यांचे रक्षण करणे जर इतके महत्त्वाचे वाटत होते की त्यासाठी त्यांनी ईश्वरीय सूक्ते, आयते नि देवदूतांची सैन्य धाडावी तर मग त्यांच्या वाचूनही हे जग चालू शकेल असे त्याच ईश्वराला पुढे कसे वाटले? आज ती बाबिलोनच्या नेबुचदनेझारची राजधानी कुठे आहे? ते इस्रायलांचे सुवर्ण मंदिर, ते असिरियन, ते खाल्डियन,
ते पारसिक त्या रागीट मोलाक देवतेची ती देवळे, ते लोकचे लोक कुठे गेले? रघुपते क्व गतोत्तर कोसला, यदुपते क्व गता मथुरापुरी. प्रकृती आणि काळ ही असा त्या स्वतःच अपरिवर्तनीय आणि त्रिकाला बाधित समजणाऱ्या धर्मग्रंथाच्या ताडपत्रांचा चुराडा उडवीत सारखा स्वच्छंद धिंगाणा घालीत असताना त्या ग्रंथाच्या शेवटच्या अक्षराच्या पुढे पाऊल टाकायचेच नाही असा मूर्ख हट्ट धरणाऱ्या लोकांची संस्कृती त्या त्या धर्मग्रंथांच्या प्राचीन संस्कृतीपेक्षा कधीही अधिक विकसित होऊ शकणार नाही हे काय सांगावयास हवे. युरोप जोपर्यंत बायबलास अपरिवर्तनीय आणि अपौरुषेय धर्मग्रंथ मानित होता तोपर्यंत तो असाच आणि याच श्रुतिस्मृती पुराणोक्ताच्या पुरातनी प्रवृत्तीच्या आडातील बेडूक होऊन पडला होता. बुद्धिगम्य नि प्रयोगक्षम अशा कोणत्याही कारणाविषयी फारशी वास्तपुस्त न करता याच युरोपने एकदा इतकेच काय ते विचारले होते की, पण बायबलात तसे लिहिले आहे का? पृथ्वी वाटोळी आहे ही गोष्ट श्रुतिस्मृती पुराणोक्त आहे का? जर बायबलात ती सपाट आहे असे सांगितलेले असेल आणि तसेच लिहिलेले आहे तर पृथ्वीने सपाटच राहिले पाहिजे. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावून तिला प्रत्यक्ष पाहून परतल्यानंतरही अमेरिकेसारखे एखादे खंड ईश्वर प्रदत्त सर्वज्ञ त्रिकाला बाधित बायबलात उल्लेखिलेले नसल्यामुळे ते नसलेच पाहिजे म्हणून याच युरोपने धर्माज्ञा सोडलेल्या होत्या. अत्यंत दुधखुळा असला तरीही पोप अस्खलनीयच अर्थात इनफॉलिबल असला पाहिजे म्हणून याच युरोपची एकदा दृढ श्रद्धा होती. कितीही पापी असला तरी पोपला पैसे भरून त्याच्या वशिल्याची चिठ्ठी आपल्या प्रेताच्या हातात देऊन ते प्रेत पुरले की त्याला स्वर्गाची दारे उघडलीच पाहिजेत. या श्रुतिस्मृती पुराणोक्त निष्ठेने लक्षावधी प्रेतांच्या हातात तशा लक्षावधी चिठ्ठ्या असलेल्या याच युरोपच्या कब्रस्थानास उकरले असता अजूनही आढळतील. जी गोष्ट युरोपची तीच मुसलमानी जगताची. युरोप या पुरातनी धर्मप्रवृत्तीस लाथाडून तुमुल विरोधानंतर आज तरी त्या वैज्ञानिक अद्ययावती प्रवृत्तीचा पुरस्कर्ता झालेला आहे. पण केमाल पाशाचा तुर्कस्थान सोडला तर बाकीचे मुस्लिम जगत हेही हिंदू जगताप्रमाणेच आजही या बाबा वाक्यम प्रमाणमचेच बंदे गुलाम झालेले आहे. यास्तव हिंदूंप्रमाणेच मुसलमानही युरोपच्या त्या वैज्ञानिक अद्ययावती संस्कृतीपुढे एकसारखे हतवीर्य नि हतप्रभ होत आले आहेत. तीच स्थिती यथाप्रमाण पारसिकांची आणि ज्यूंची. या लेखात आपल्या हिंदू राष्ट्रापुरतेच मुख्यत्वे करून बोलावयाचे असल्याने याआधी धार्मिक नि वैज्ञानिक अशा ज्या दोन प्रवृत्ती सांगितल्या, एक पुरातनी नि एक अद्ययावती अशा ज्या दोन संस्कृतींचा उल्लेख केला, त्यांची सर्वसाधारण चर्चा येथेच सोडून आमच्यापुरते हे विशेष करून सांगितले पाहिजे की त्यापैकी पहिल्या प्रकारच्या श्रुतिस्मृती पुराणोक्ताच्या पिंजऱ्यात आमच्याप्रमाणेच ती चुकी करणारा प्रत्येक जण फसत आलेला आहे. हे जरी वर दाखविले असले तरीही त्या योगे आम्ही त्याच पिंजऱ्यात यापुढेही राहणे क्षम्यच आहे, सहजच आहे असे मात्र समजता कामा नये. आम्ही ज्यास अपौरुषेय नि त्रिकाला बाधित मानित आलो तो धर्मग्रंथ आजच्या साऱ्या उपलब्ध धर्मग्रंथांमध्ये पुरातन म्हणजे 5000 वर्षांपूर्वीचा धरला तरीही तो 5000 वर्षे मागासलेला. जग 5000 वर्षे पुढे गेलेले, परंतु अजूनही आजच्या काळी जे उपयुक्त ते आजच्या काळचे वैज्ञानिक शहाणपण न शिकता त्या 5000 वर्षांपूर्वीच्या शहाणपणाहून अधिक शहाणे व्हावयाचे नाही असा संकल्प आम्ही कसे करून बसलेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही 5000 वर्षांपूर्वीच्या अडाणीपणाला आजही जन्मतिथीपासून मृत्यूतिथीपर्यंत कसे कवटाळून धरीत आहोत हे स्पष्ट करण्यासाठी या धार्मिक संस्कृतीच्या पुरातन प्रवृत्तीच्या अंध परंपरेची
2-4 उदाहरणे दिग्दर्शनार्थ विचारात घेऊ. प्रथम ही आपली यज्ञसंस्थाच पहा. अत्यंत थंड प्रदेशात अग्नीचा सतत सहवास सुखावह असतो. अशा कोणत्याही शीत प्रदेशात वा हिमाच्छादित काळी ही संस्था जन्मास आली असावी. त्यावेळी प्रत्येक घरी अखंड अग्निहोत्र आणि वेळोवेळी प्रज्वलित होणारे मोठमोठे यज्ञ आरोग्यप्रद आणि सुखमय होत असतील. पण आजकालच्या हिंदुस्थानच्या असह्य उष्णतेत या अग्निपूजेने कोणतेही भौतिक हित साधत नाही. हे वणवे घरोघर आणि गावोगाव भडकवून ठेवण्यामुळे काहीही सुख लाभत नाही. पूर्वी अग्नी पेटविण्याचे साधनही सुलभ नसे. रानावनातून झाडावर झाडे घासून अग्नी सहज पेटताना पाहून प्राचीन मनुष्याला कृत्रिम अग्नी उत्पन्न करण्याची विद्या त्या विशिष्ट लाकडावर लाकूड घासून सुचली असावी आणि साधली असावी. ती विद्या यज्ञसंस्थेत त्या काळी उपयोजिली गेली तेही साहजिकच होते. पण आता अग्नी आगपेटीतील काडीच्या गुलातही अगदी माणसाळवून ठेवता येऊ लागला. तरीही लाकडावर लाकूड घासण्याच्या क्रियेवर धार्मिक छाप पडल्यामुळे यज्ञातील पवित्र अग्नी म्हटला की तो त्या अत्यंत प्राचीन आणि म्हणूनच आज अत्यंत अडाणी ठरलेल्या पद्धतीनेच मंत्रपूर्वक लाकडावर लाकूड घासून अग्ने प्रदीप्त हो अशा हृदयद्रावक प्रार्थनांनी पेटवावा लागतो. लाकूड आणि गारगोटी या अडाणी साधनांपलीकडे अग्नी चेतविण्याचे साधन गेल्या 5000 वर्षात आम्हास शोधता आले नाही. युरोपने आगपेट्या काढल्या, वीज काढली, दीपज्योतिर्नमोस्तुते इत्यादी करुणा न आळविता बुटाने जरी बटन दाबले तरी पटकन लखलखाट पाडण्यास विजेलाही दासीसारखे भाग पडू लागले. पण अजूनही श्रुतीस्मृती पुराणोक्त पवित्र अग्नी म्हटला की तो लाकडावर लाकूड घासूनच पेटविलेला असला पाहिजे. मागासलेल्या धर्मग्रंथाला त्रिकाला बाधित मानल्यामुळे त्याच्या इतके सदोदित मागासलेले राहणे असे भाग पडते. अग्नी ही देवता आहे आणि यज्ञात भवती पर्जन्यः म्हणजे यज्ञाने पाऊस पडतो अशी प्राचीन लोकांची प्रामाणिक भावना होती आणि म्हणूनच ते त्यात मनोगणती तूप ओतीत. परंतु आता हे निश्चित झाले आहे की अग्नीचे नैसर्गिक गुणधर्म हे त्याला रागावले तरी जास्त होत नाहीत आणि प्रसन्न केले तरी सौम्य होत नाहीत. तोच यज्ञीय अग्नी तुपाची सतत धार धरून प्रार्थना करीत राहणाऱ्या यजमानाच्याही घराला संधी साधली की जाळून भस्म करण्यास सोडित नाही. आणि यज्ञाचे वणवे सारखे पेटलेल्या भारतवर्षामध्ये 10 वर्षात जितके दुष्काळ पडतात तितके दमडीच्या आगपेटीत त्या अग्नीला कोंडून टाकणाऱ्या युरोपमध्ये 100 वर्षात पडत नाहीत. यज्ञमंत्र आणि पर्जन्य सुक्ते म्हणून म्हणून भारतवर्षाचा कंठ कोरडा झाला तरी या धार्मिक मतास पर्जन्य म्हणजेच पाऊस भीक घालीत नाही. पण तिकडे रशियात पहा, रशियामध्ये पर्जन्याचे वैज्ञानिक सूक्त शोधून काढले जाताच आता कोणीही पर्जन्या पड असे म्हटले की पावसाळा नसला तरी पर्जन्य केव्हाही झकत पाया पडतो. विमान दूरच्या नदीवर फिरवून आणले जाताना ते त्या नदीचे पाणी शोषून घेते आणि मग वाटेल त्या शेतावर एखाद्या भरून आलेल्या ढगासारखे ते त्या पाण्याचा पाऊस पाडते. अशा अनुभवानंतरही आता त्या यज्ञसंस्थेचे आम्ही विसर्जन करावयास नको काय? जर थोडे दूध उतू गेले किंवा तुपाची वाटी लवणली तर सुनांना सासवा तिकडे टाकून बोलत असतानाच इकडे आम्ही मनोगणती तूप समारंभपूर्वक आगीत तासनतास ओतीत बसलेलो असतो. कारण काय? कारण एवढेच की तसे करणे श्रुतीस्मृती पुराणोक्त आहे. त्या यज्ञसंस्थेचे राष्ट्रीय केंद्र म्हणून या आर्यावर्तावर प्राचीन काळी जे अनंत उपकार झाले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूनही आता यापुढे मात्र त्या आगीत तुपाचा एक थेंबही व्यर्थ न ओतता बुद्धाप्रमाणे
ती सारी यज्ञ सामग्री नी ते यज्ञकुंड गंगेत विसर्जन करणेच उचित आहे. यज्ञात भवती पर्जन्यः हे सूत्र खोडून विज्ञानादेव पर्जन्यः अर्थात यज्ञाने नव्हे तर विज्ञानाने पाऊस पडतो हे सूत्र आता नव्या स्मृतीत घातले पाहिजे. तशीच ती शंकराचार्यांची पालखी, पालखी नी बैलगाडी या वैदिक काळच्या वाहनांनंतर गेल्या 5000 वर्षात नवीन वाहन असे काही आम्हास शोधता आले नाही. विज्ञाननिष्ठ युरोपने 3 शतकात आज 300 वाहन प्रकार शोधले. दुचाकी, मोटार, आगगाडी, विमान आणि आता पाय विमान काढून सायकलसारखे आपल्या पायाने विमान झडपीत जो तो आकाशात उडण्याच्या बेतात आला आहे. पण आमचे शंकराचार्य 4 माणसांच्या खांद्यावरून अजून मिरवतातच आहेत. गावापर्यंत त्यांचा प्रवास मोटारीतून होईल, पण गावात पाद्यपूजेला निघाले की मोटार पाखंड ठरलीच. त्या श्रुतीस्मृती पुराणोक्त पालखीत बसून भर दिवसा तीच श्रुतीस्मृती पुराणोक्त मशाल पाजळीत ते जाणार. प्राकृत जनांना रात्रीत एवढे दिसत नाही, मशाल लागते, पण सकलशास्त्र पारावर पारीणांना दिवसासुद्धा मशाली वाचून दिसत नाही. आणि त्यातही ती धुरकट मशाल हवी. तिच्याहून अधिक तेजस्वी बिनधुरी विजेचा दीप त्यांना चालणार नाही, कारण तो श्रुतीस्मृती पुराणोक्त मशालीहून अधिक चांगला आहे आणि म्हणूनच त्याज्य आहे. जी गोष्ट मशालीची तीच त्या नंदादीपी समईची. पूर्वी जेव्हा मंदिराचे गाभारे अगदी अंधारगुडूप असत आणि समई वाचून दुसरा दिवा माहीत नसे, तेव्हा समईचा नंदादीप योग्यच होता. पण आता वीज गोलकांनी गाभारे दिवसासारखे झगझगाटले असतानाही त्या समईच्या नंदादीपाची पदवी किंवा प्रावीण्य त्यांना लाभणार नाही. त्या वीज गोलकांकडे पाहून जी स्वतःच दिपून जात आहे ती समईच तेवत ठेवली तरच देवाला दिवा दाखविल्याचे पुण्य लाभणार. अधिक प्रकाश पाडणे हे दिव्याचे दिवे पण नव्हे, तर श्रुतीस्मृती काळाच्या मिणमिण्या ज्योती इतकेच प्रकाशणे म्हणजे खरे धार्मिक दिवे पण होय. यास्तवच विजेच्या दिव्याला कोणीही दीपज्योतीर नमोस्तुते असे म्हणून नमन करीत नाहीत. तो मान त्या मिणमिण्या सनातन समईलाच लाभला पाहिजे. बोरूच्या लेखण्यापलीकडे गेल्या 5000 वर्षात आम्ही दुसरे लेखन साधन कल्पू शकलो नाही. विज्ञानी संस्कृतीच्या आणि अद्ययावत प्रवृत्तीच्या युरोपने मुद्रणकला उचलली. टंकलेखक म्हणजे टाईपरायटर, एकटंक म्हणजे मोनोटाईप, पंक्तिटंकक म्हणजे लिनोटाईप हे भराभर शोधून काढले आणि आता बोलणाऱ्याच्या ध्वनीसरशी आपण होऊन लेख टंकित करीत जाणारा स्वयंटंककही निघू घातला आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोर्तुगीजांनी हिंदुस्थानात छापखाना आणला, पण आम्ही त्या बोरूच्या लेखणीने त्या सुट्या लांबोळ्या पानावरच आमच्या पोथ्या काल परवापर्यंत लिहित होतो. तशा श्रुतीस्मृती पुराणोक्त पद्धतीने जी लिहिली नाही ती पोथी कसली? बांधीव आणि पुस्तकी आकारात छापलेले धार्मिक ग्रंथही सोहळ्यात न वाचता त्यांच्या त्या जुनाट पोथ्याच सोहळ्यात वाचणारे कितीतरी भाविक पंतपंडित नि भटजी भिक्षुक आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. आम्ही जन्म घेतो तोच मुळी या श्रुतीस्मृती पुराणोक्तात. उत्कृष्ट प्रकाश, उत्कृष्ट वायू, उत्कृष्ट शल्यौषधी यांनी सुसज्जित अशा अगदी अद्ययावत अप टू डेट असणाऱ्या प्रसूतीगृहात प्रसूतीसाठी जाणे हे युरोपात स्त्रियांचे कर्तव्य समजतात. तोच शिष्टाचार, पण आमच्या इकडे तोच शिष्टाचाराचा भंग ठरतो. तशी सोय नि सवड असूनही अशा प्रसूतीगृहात जाणे म्हणजे कोणते तरी अनन्वित कृत्य करण्यासारखे स्त्रियांनाच अजूनही वाटते. पण तो ओशाळेपणा त्यांना आपल्या घरच्या त्या श्रुतीस्मृती पुराणोक्त अंधाराने दाटलेल्या आणि शेणामातीत सारवलेल्या खोलीत बाळंत होण्यात मुळीच वाटत नाही. प्रकाश, वायू, शल्यौषधी यांच्या अद्ययावत सोयी आहेत का हे पाहण्यापेक्षा 5वीला आणि 6ठीला त्या सटवी, जीवती या यथाशास्त्र प्रसन्न केल्या जातात की नाहीत याची चिंता अधिक.
नाळ कापलेली कात्रीसुद्धा देवीसारखी पाटावर मांडून पूजायची. सटवीने खोलीत येऊ नये म्हणून नरवेलाच्या पानेफांद्या उंबऱ्यावर आडव्या टाकायच्या. भावा बहिणींना देखील 10 दिवस स्पर्श करू द्यायचा नाही. डॉक्टराला देखील सचैल स्नान करणे भाग पाडायचे. मूल पहिल्याच दिवसापासून तांदूळ सुपारी ठेवून पूजलेल्या सुपात घालून ठेवायचे. 10 दिवस बाजेवर ते सूपच शेजारी घेऊन त्यात मुलाला निजवायचे. सटवी जिवतीचा फेरा रात्री 12 नंतर येतो म्हणून रात्रभर जागायचे. वरवंट्याला मुलाचे कपडे घालून पाळण्यात आधी निजवायचे आणि मग मूल त्याच्या शेजारी निजवायचे. संध्याकाळी शांतीपाठ चालायचा. पाळण्याला पहिला धक्का आईने पाठीनेच द्यायचा. या साऱ्या संस्कारात रतीभर अंतर पडता कामा नये, नाहीतर बाळ बाळंतिणीवर सटवीने झडप घातलीच असे समजावे. पण सटवी जिवतीची इतकी पत्रास राखणाऱ्या हिंदुस्थानातच बालमृत्यूची भयंकर साथ सारखी चालू आहे आणि त्या सटवीला कधीही धूप न जाणाऱ्या, शांतीपाठाचा पाठ कधीही न मांडणाऱ्या आणि सुवेराचा विटाळ घरभर कालविणाऱ्या, परंतु प्रकाश, वायू, शल्यौषधी याची काळजी घेणाऱ्या त्या युरोपातील बाळ बाळंतिणीच्या वाटेस जाण्याची सटवीच्या बापाचीही छाती होत नाही. त्याच्यातील बालमृत्यूंची संख्या सारखी घटत आहे. मुलगे इकडे दक्षिण ध्रुवावर नि तिकडे उत्तर ध्रुवावर चढाई करणारे आणि मुली इंग्लिश चॅनल एका दमात पोहणाऱ्या आणि अटलांटिक महासागर विमानाच्या एका झेपेत उडून जाणाऱ्या, विज्ञानाची अद्ययावती संस्कृतीची पूजा करणाऱ्या त्यांच्या आजच्या प्रसूतीगृहातील ही संतती पहा आणि कोयत्या कात्रीची नि सटवीची पूजा करणाऱ्या या आमच्या श्रुतीस्मृती पुराणोक्त बाळंत खोलीतील ही आमची संतती पहा. जी जन्मतिथीची गोष्ट तीच मृत्यूतिथीची. पक्क्या, बंद, स्वच्छ अशा पेटीत प्रेत झाकून नेणे सोयीस्कर असते. तरी पण त्या ठराविक वेदकालीन बांबूच्या ठराविक चिपट्या, ठराविक गाठी मारून जी केली आहे, जी लचकत, करकचत, कधी मध्येच मोडते आहे, अशा त्या 5000 वर्षांपूर्वीच्या तिरडीवर आपले विद्रूप तोंड उघडे टाकून नको नको हे हाल असे म्हणत ज्याची मान लुटलुटत सारखी नन्ना करीत आहे, अशा त्या प्रेताला घरी गौरीचे खांड पेटवून तोच अग्नी त्या मडक्यात घालून ते शिंके हाती धरीत उघड्या बोडक्याने स्मशानापर्यंत आपतेष्ट नेत आहेत. अशी ती प्रेतयात्रा कितीही गैरसोयीची असली तरी पुण्य. कारण काय? कारण ती श्रुतीस्मृती पुराणोक्त आहे. सुदैवाने प्रेते जाळण्याची आमची पद्धत चांगली आहे. पण ती पद्धत चांगली आहे म्हणून नव्हे, तर सनातन प्रेते पुरणे हेच ज्यांचे श्रुतीस्मृती पुराणोक्त आहे ते लोक ती प्रेते पुरीतच आहेत. आणि जे लोक प्रेते जाळतात ते देखील नवीन विद्युतगृहात प्रेत जाळण्यास मान्यता देणार नाहीत. जेव्हा वीज ठाऊक नव्हती, आगपेटीही निघाली नव्हती, तेव्हाच्या अडाणी पद्धतीने धरून विस्तवाचे मडके नेऊन पावसात मधून मधून जी विझतेच आहे, मधून मधून पुन्हा ढोसली जातेच आहे, अशा त्या श्रुतीस्मृती पुराणोक्त चितेवरच आम्ही अजूनही प्रेते जाळणार. जर कोण्या भाविक मनुष्यास असे सांगितले की तुझे प्रेत आटोपसर पेटीतून नेऊन अद्ययावत विद्युतगृहात झटकन जाळले जाईल, तर त्या बातमीच्या धक्क्यासरशी तो जिवंतपणीच मेल्याहून मेला होईल आणि मृत्यूपत्रात लिहून ठेवील की माझ्या प्रेताची अशी दुर्दशा होता कामा नये. त्या करकरत्या तिरडीवर ती लुटलुटती मान नन्ना करीत असतानाच ते विद्रूप तोंड उघडे ठेवूनच त्या लाकडी चितेवर तसेच ढोसले जात जात माझे प्रेत जाळावे. कारण काय? कारण हेच की असे करणे हे श्रुतीस्मृती पुराणोक्त असून परलोकी सद्गती देते. खरोखर या अपरिवर्तनीय शब्दनिष्ठ धर्मग्रंथांनी हजारो वर्षांच्या अडाणीपणास अमर करून ठेवले आहे. या फुटकळ वैयक्तिक प्रकरणाप्रमाणे रोटीबंदी, सिंधुबंदी, स्पर्शबंदी आणि शुद्धीबंदी यासारख्या आपल्या हिंदू राष्ट्राच्या अधोगतीस कारणीभूत होणाऱ्या दुष्ट राष्ट्रीय रूढींनाही हे श्रुतीस्मृती पुराणोक्तच आज अमर करून ठेवीत आले आहे. राष्ट्र मरणाच्या दारी उभे आहे.
यासाठी हिंदू राष्ट्रास या काळाच्या तडाख्यातून जर वाचायचे असेल तर ज्या श्रुतीस्मृती पुराणोक्ताच्या बेडीने कर्तृत्वाचे हातपाय जखडून टाकले आहेत ती बेडी तोडली पाहिजे. आणि सुदैवाने ती बेडी अगदी आणि सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून आहे, कारण ती बेडी मानसिक आहे. युरोप 4 शतकांपूर्वीपर्यंत धर्माच्या अपरिवर्तनीय सत्तेचा असाच दास झालेला होता आणि त्यापायी आपल्यासारख्याच दुर्गतीस पोचला होता. पण त्याने बायबलास दूर सारून विज्ञानाची कास धरताच, श्रुतीस्मृती पुराणोक्ताची बेडी तोडून अद्ययावत बनताच, अप टू डेट बनताच युरोप गेल्या 400 वर्षात 4000 वर्षे आमच्या पुढे निघून गेला, त्रिखंड विजयी झाला. तसे आमच्या भारतीय राष्ट्रासही होणे असेल तर पुरातनी युगाचा ग्रंथ मिटून ही प्राचीन श्रुतीस्मृती पुराणादी शासने गुंडाळून आणि केवळ ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवून विज्ञान युगाचे पान उलटले पाहिजे. त्या ग्रंथांचा काल काय झाले इतकेच सांगण्यापुरता अधिकार, आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा. अद्ययावतपणात मागच्या सर्व अनुभवाचे उपयुक्तते सार सर्वस्व सामावलेले असतेच, पण श्रुतीस्मृती पुराणोक्तात अद्ययावत ज्ञानाचा लवलेशही नसतो. यास्तव अद्ययावत अप टू डेट बनणेच इष्ट. यापुढे कोणतीही गोष्ट चांगली की वाईट, कोणतीही सुधारणा इष्ट की अनिष्ट या प्रश्नांचे उत्तर ती आज उपयुक्त की अनुपयुक्त आहे या एकाच प्रत्यक्ष कसोटीवर पारखून दिले पाहिजे. तिला शास्त्राधार आहे का हा प्रश्न आता केव्हाही विचारला जाऊ नये. विद्वत परिषदांमध्ये त्या शास्त्रार्थाच्या एरंडाच्या गुऱ्हाळात एकही क्षण यापुढे व्यतीत होऊ नये. एकंदरीत आज उपयोगी आहे ना, मग ते केलेच पाहिजे. या एका वाक्याच्या एका घावासरशी जे प्रश्न आम्ही 4000 वर्षे सोडवू शकत नाही ते 4 दिवसात सुटतील. 4 दिवसात त्या बेड्याच तुटतील. कोणती गोष्ट राष्ट्राच्या उद्धरणार्थ आज अवश्य आहे ते बहुधा चटकन सांगता येते, प्रयोगाने प्रत्यक्षपणे सिद्ध करून देता येते. पण कोणची गोष्ट शास्त्रसंमत आहे ते ब्रह्मदेवाला देखील निर्विवादपणे सांगता येत नाही. आम्ही कोणताही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकाला बाधित मानित नाही. श्रुतीस्मृती प्रभृती सारे पुरातन ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानितो. पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून, अनुल्लंघनीय धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातील सारे ज्ञान अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्रधारणास आणि उद्धारणास जे अवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत बनणार, आम्ही अप टू डेट बनणार. इतका निश्चय होताच आपल्या प्रगतीला 5000 वर्षांपूर्वीच्या मागासलेल्या संस्कृतीस जखडून टाकणारी या श्रुतीस्मृती पुराणोक्ताची मानसिक बेडी तुटून आमच्या कर्तृत्वाचे हात मोकळे झालेच म्हणून समजा. मग त्या मुक्त हस्तांनी ज्या बाह्य उपाधी आमच्या उन्नतीच्या मार्गात आडव्या येत आहेत वा येतील त्यांचे डोके ठेचून वाट मोकळी करणे हे आम्हाला आजच्याहून शतपटीने सुलभ झाल्या वाचून कदापि राहणार नाही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.